नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र माधव टाले. आज बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले आणि सांगत होते की हळदीचा प्लॉट जवळजवळ 60 दिवसाचा झाला, परंतु वाढ अपेक्षित नाही आहे. त्यांना विचारलं खताचे डोस कुठले घातले, ड्रिंचिंग कुठली केली, ड्रिंचिंगही व्यवस्थित केल्या, खताचे डोसही प्रॉपर घातले, परंतु बऱ्याच शेतामध्ये असं होते की आपण ड्रिंचिंग व्यवस्थित करतो, खतही व्यवस्थित देतो, परंतु प्लॉट अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. अशा ठिकाणी काही ठिकाणी चुनखडीची जमीन असते किंवा काही ठिकाणी जे आपण खतं त्या पिकाला दिलेले आहेत, हे खतं त्या पिकाला उपलब्ध होत नाहीत. म्हणजे काय होते की हे खतं जमिनीमध्ये फिक्स होतात आणि हे पीक खतं बरेचसे शेतकरी सांगतात आम्ही 5 पोते दिले, आम्ही 8 पोते दिले, आम्ही 10 बॅग दिल्या, परंतु त्या तुमच्या पिकाने घेतल्या किती हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुमचं पीक हे खत घेत नाही त्याच वेळेस तुमच्या पिकाची वाढ थांबते. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? तर अशा परिस्थितीमध्ये मित्र त्या ठिकाणी आपण NPK अपटेक करणारे बॅक्टेरिया आपण त्या ठिकाणी दिले पाहिजेत. तर ह्याने काय होईल, तर ह्याने जे काही तुम्ही दिलेले खतं असतील किंवा तुमच्या जमिनीमध्ये जे काही फिक्स झालेले असतील, हे खतं तुमच्या पिकाला हे बॅक्टेरिया त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम करतील. मग ते बॅक्टेरिया कुठले घ्यायचे, तर आपल्या तुलसी कंपनीकडं बायो कम्प्लीट नावानं येतात आणि एक पेस्ट कंट्रोल नावानं एक बॅक्टेरिया येतात. पेस्ट कंट्रोलमध्ये तुमचं सुडोमोनास आहे, ट्रायकोडर्मा आहे आणि बायो कम्प्लीटमध्ये तुमचं NPK आणि झिंक अपटेक हे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये येतात. हे 1-1 किलो प्रति एकरला तुम्ही त्या ठिकाणी सोडायचे आहेत. सोडताना फक्त काळजी काय घ्यायची की तुमचा पंप कुठलाही केमिकल फवारलेला किंवा कुठलाही खत सोडलेला नसावा, याची काळजी तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आहे. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी परिणामकारक रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. काही अडचण आल्यास माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9156 48 43 44 किंवा कमेंटमध्ये तुम्ही मला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.